नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये विड्याच्या पानांचे काही उपाय जे आपल्या आयुष्यातील अनेक संकटे अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतील. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला फार महत्त्व आहे. शारदीय नवरात्र जवळ आली आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरू होऊन विजयादशमीला दसऱ्याला नवरात्र संपणार आहे. देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीत 9 दिवस माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तसेच या दिवसांमध्ये विड्याच्या पानांशी संबंधित उपाय केल्यास अनेक संकटे दूर होतात. हिंदू धर्मात विड्याच्या पानांना खास महत्त्व आहे. तसेच हे पान शुभ मानले जाते. सर्व शुभ कार्यात या पानांचा वापर केला जातो. या विड्याच्या पानांचा उल्लेख पौराणिक कथा आणि धर्मग्रंथांतही आला आहे. नवरात्रीमध्ये विड्याच्या पानांच्या संबंधित काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते. तसेच अनेक समस्या दूर होतात. तुम्हाला माहिती असेल की विड्याच्या पानांना नागिनीचे पान असेही ओळखले जाते. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया विड्याच्या पानांचे कोणते उपाय आहेत आणि कशासाठी उपयोगी पडतात. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. वाईट नजर टाळण्यासाठी नवरात्रीत विड्याच्या पानांवर केशर ठेवा आणि माता दुर्गा स्तोत्र तसेच नावाचे पठण करा. असे केल्याने घरात सुखशांतीचे वातावरण तयार होते. नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होतो. आर्थिक संकटे दूर करण्यासाठी नवरात्रीच्या 9व्या दिवशी विड्याच्या पानांवर गुलाबाचे फूल ठेवून ते माता दुर्गेला अर्पण करावे. नवमी पूजेनंतर ही पाने नदीत विसर्जित करावी. असे केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि धनाशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळते. तसेच आयुष्यातील संकटे दूर होतात. माता दुर्गेची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहते. आता आपण पाहूया पुढचा उपाय जो संतती सुखासाठी खूपच लाभदायक आहे. नवरात्रीच्या 5व्या दिवशी माता स्कंद मातेला विड्याचे पान अर्पण करावे. 9 लहान मुलींना जेवण देऊन भेटवस्तू द्यावी. असे केल्याने संततीचे सुख प्राप्त होते. वैवाहिक जीवनही आनंदी राहते. यश आणि धनप्राप्तीसाठी नवरात्री दरम्यान संध्याकाळी विड्याच्या पानांना दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे. आता ते माता दुर्गेला अर्पण करावे. झोपताना हे पान सोबत ठेवावे आणि सकाळी उठल्यावर माता दुर्गाच्या मंदिराच्या मागे ठेवावे. असे केल्याने यश मिळेल, संपत्ती आणि समृद्धी मिळेल. तर हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे केले तर नक्कीच तुम्हाला त्याची फळप्राप्ती होईल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.